Hello, welcome students. इलेक्ट्रॉनिक्स मेडिजी मध्ये स्वागत आहे आपले. आज आपण शिकणार आहोत टॉपिक एक्स ऑर गेट. सो लेट्स लर्न अबाउट इट. तर पाहूया डेफिनेशन एक्स ऑर गेटची. XOR gate is a digital logic gate that gives a true output when the number of true inputs is odd. And XOR gate implements an exclusive OR, that is, a true output results if one and only one of the inputs to the gate is true. If both the inputs are false or both are true, a false output results. ही झाली XOR गेटची डेफिनेशन. XOR गेटलाच आपण एक्सक्लुझिव्ह OR गेट्स असे म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्सक्लुझिव्ह OR गेट. आणि हे गेट म्हणजे बेसिक गेट नाही आहे, तसेच हे युनिव्हर्सल गेट सुद्धा नाही आहे. तरी सुद्धा हे एक विशिष्ट प्रकारचे OR गेट आहे, एक्सक्लुझिव्ह OR गेट. दॅट्स वाय वी कॉल्ड ॲज एक्सक्लुझिव्ह OR गेट. ज्यामध्ये काय आहे की ज्याचे दोन्ही इनपुट कमी किंवा जास्त असताना आपल्याला आउटपुट कमी असते. याला दोनपेक्षा जास्त इनपुट तर एक आउटपुट टोक असतं. आणि हे आपण पाहिलेलेच आहोत. तर अशा प्रकारे याची डेफिनेशन आहे. म्हणजे काय की जेव्हा दोन्ही इनपुटपैकी एक इनपुट जास्त असताना आउटपुट जास्त असते त्या लॉजिक गेटला XOR गेट असे सुद्धा म्हणतात. तर पुढे पाहूया आणखी. तर याची डायग्राम किंवा सिम्बॉल जो आहे XOR गेटचा, एक्सक्लुझिव्ह OR गेट, तर तो अशा प्रकारे आहे. तर ज्या प्रकारे OR गेटचा सिम्बॉल आहे त्याच्या समोर जर आपण थोडासा कर्व ड्रॉ केला तर हा XOR गेट होतो. तर XOR गेट इज द डिफरंट टाइप ऑफ गेट अँड यूज्ड इन स्पेसिफिक ॲप्लिकेशन्स इन डिजिटल सर्किट्स. तर हा जो आहे तो आहे XOR गेट. इट हॅज मोर दॅन वन इनपुट्स or two or more than two inputs and single output. म्हणजे याला दोन किंवा दोनपेक्षा जास्त इनपुट असतात आणि एक सिंगल आउटपुट सुद्धा असते. तर आपण पाहूया XOR गेट, आणखी याबद्दल शिकूया. हा झाला याचा सिम्बॉल, लॉजिकल सिम्बॉल. अशा प्रकारे हा गेट रिप्रेझेंट करतात. तर XOR गेट म्हणजे EXOR म्हणजे एक्सक्लुझिव्ह OR गेट. तर याचा सिम्बॉल आपण आज शिकलोच आहोत. परंतु याचे जे आहे एक्सप्रेशन, तर हा कसा तयार झाला आहे थोडक्यात की दोन नॉट गेट, दोन अँड गेट व OR गेट वापरून XOR गेट तयार झालेला आहे. लक्षात ठेवा. म्हणजे काय यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ टू नॉट गेट्स अँड टू अँड गेट्स अँड ऑल्सो OR गेट. तर अशा प्रकारे हा तयार झालेला आहे. आणि याचे जे बुलियन एक्सप्रेशन आहे ते आहे A.B प्लस A.B. हे याचं एक विशिष्ट प्रकारचं एक्सप्रेशन आहे. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. तर आता जर याचे जे इनपुट्स आहेत ते A अँड B इनपुट्स आहेत आणि C म्हणू आपण, किंवा आउटपुटला आपण C डिनोट करतो किंवा आपण Y सुद्धा डिनोट करतो आपण आउटपुटला. ठीक आहे. तर जर याचा ट्रूथ टेबल पाहिला तर ट्रूथ टेबल खालील प्रमाणे आहे. इट हॅज ट्रूथ टेबल ॲज फॉलोज. इनपुट अँड आउटपुट कंडिशन्स. इनपुट हॅज 4 कंडिशन्स अँड ऑल्सो आउटपुट हॅज ऑल्सो 4 कंडिशन्स. यामध्ये इनपुट A आणि B जेव्हा 0 0 असते तेव्हा A XOR B सुद्धा आपल्याला 0 मिळतो. आणि हा कसा मिळणार आहे तर तुम्हाला A.B बार प्लस A बार डॉट B यामध्ये किमती टाकायच्या आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला त्याचा आउटपुट मिळणार आहे. तसेच जेव्हा इनपुट हे 0, A इनपुट 0 आणि सेकंड इनपुट जर 1 असेल तर आपल्याला काय असते A XOR B
म्हणजेच याचं जे एक्सॉरचे जे आउटपुट असते ते आपल्याला 1 मिळते किंवा हाय मिळते. तसेच थर्ड कंडिशन बघा की ज्या वेळेस फर्स्ट इनपुट इज 1 ऑर हाय अँड सेकंड इनपुट इज 0 ऑर लो, देन वी गेट हाय इनपुट. म्हणजेच काय आपल्याला असं सांगता येईल की दोन्हीपैकी जेव्हा या गेटचे एक इनपुट हे हाय असेल तर आपल्याला हाय आउटपुट मिळते, हे लक्षात ठेवा. आणि नंतर फोर्थ कंडिशन आहे, इफ बोथ द इनपुट्स आर हाय देन वी गेट झिरो आउटपुट और लो आउटपुट इन एक्सॉर गेट. म्हणजे जर दोन्ही इनपुट्स हे हाय असतील तर आपल्याला लो आउटपुट मिळते. यावरून आपण थोडक्यात काय सांगू शकतो की ह्याचं जर ऑब्झर्व केलं तर असं सांगू शकतो की जेव्हा दोन्ही इनपुट्स हे एक्सॉर गेटचे हे लो असतील तर आपल्याला लो आउटपुट मिळते, आणि जर दोन्ही इनपुट्स हे जर याचे एक्सॉर गेटचे जर हाय असतील तर आपल्याला लो आउटपुट मिळते. म्हणजे एक तर दोन्ही इनपुट्स हाय असतील किंवा दोन्ही इनपुट्स लो असतील तरी या दोन्ही कंडिशनला आपल्याला झिरो आउटपुट किंवा लो आउटपुट मिळणार आहे. आणि जर दोन्हीपैकी एक इनपुट जर हाय असेल तरी सुद्धा आपल्याला हाय इनपुट मिळणार आहे. यावरून आपण याचं लॉजिकल स्टेटमेंट करू शकतो की अशा प्रकारे लॉजिकल स्टेटमेंट करू शकतो, इफ बोथ द इनपुट्स आर हाय देन output of XOR gate is high, then this type of gate is also called as XOR gate. म्हणजेच मराठीमध्ये असं सांगता येईल की जेव्हा दोन्ही इनपुटपैकी एक इनपुट जास्त असताना आउटपुट जास्त असते त्या लॉजिकल गेटला XOR गेट असे म्हणतात. म्हणजेच काय लक्षात आलं का की जेव्हा दोन्ही इनपुटपैकी एक इनपुट हे जास्त असताना आउटपुट जास्त असते त्या लॉजिकल गेटला एक्सॉर गेट असे म्हणतात. म्हणजे वी ऑल्सो गिव द लॉजिकल स्टेटमेंट ॲज इफ वन ऑफ द इनपुट्स ऑफ एक्सॉर गेट इज हाय देन वी गेट हाय आउटपुट, अँड ऑल्सो इफ बोथ द इनपुट्स आर लो or both the inputs are high then we get low output in XOR gate. तर अशा प्रकारे आपल्याला XOR गेट समजलंच असेल आणि लॉजिकल स्टेटमेंट सुद्धा याचा समजलाच असेल तुम्हाला. तर तुम्ही यावर स्टडी करा आणखी. आणि याचं महत्त्वाचं जे होतं आपलं इक्वेशन, लॉजिकल इक्वेशन किंवा बुलियन इक्वेशन, ते आहे y इज इक्वल टू ए बी बार प्लस ए बार बी. हे झालं एक्सॉर गेटचं. तर थँक्यू फॉर वॉचिंग अँड हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू.